तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखिला दारवंता, केला भोगवटा लागी, वंश परंपरा दासमी अंकिता, तुका मुकलिता लाज कोणा, उपवास पारणे राखिला दारवंता, केला भोगवटा लागी. थोडा स्वर लावा ना तिथे. कमी झालं. राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. करता निवडलेला भंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबार यांचा 3 चरणाचा मागणीपर प्रकरणातला तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचा गोड असा भंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. विढाल मागणीपर प्रकरणातला अभंग निवडण्याचं एकच कारण आहे. वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार काल्याच्या आदल्या दिवसाचं कीर्तन हे मागणीपर प्रकरणातलं असावं आणि आजचा दिवस म्हणजे सप्ताहातल्या प्रत्येकाचा हक्काचा आणि मागणीचा दिवस. कारण उद्या आपला काला होणार आहे आणि एकदा का काला झाला का पंढरीचा पांडुरंग जो परमात्मा उद्या आपल्या गावामध्ये काला करण्याकरता येणार आहे. काला करीती संत जन सवे त्यांच्या नारायण. तो देव नाही का 7-8 दिवस आपल्या गावामध्ये सप्ताह करता आलाय म्हणून मागणीचा दिवस हक्काचा दिवस. आजच काय मागायचं असेल ते मागून घ्या, देव तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मागणी पर प्रकरणातला अभंग सेवेकरता निवडला. तर या अभंगाद्वारे माझे जगद्गुरु तुकोबार आहे पांडुरंग परमात्म्याकडे मागणं मागतात. तुकोबारांना मागणं मागायचा अधिकार आहे. संत महात्मे देवाकडे मागणे मागतात. आपल्यालाही भगवान परमात्म्याकडे मागणे मागायचा अधिकार आहे. पण आपल्याला देवाकडे काय मागावं कसं मागावं हे कळत नाही. आपण रात्रंदिवस देवाला नवस करतो, मागण्याची मोठी यादी देवासमोर तयार करून ठेवतो. कोण म्हणतं देवा मला बंगला दे, कोण म्हणतं देवा मला गाडी दे, कोण म्हणतं देवा मला भरपूर पैसा येऊ दे. काही काही बायका तर म्हणतात देवा माझी सासू लवकर मरू दे म्हणता ना. असं रात्रंदिवस आपण देवाला मोठी यादी मागण्यांची तयार करून ठेवतोय. परंतु देव आपली एकही मागणी मान्य करत नाही. तरी सुद्धा आपण देवासारखे पुन्हा पुन्हा देवाकडे पुन्हा पुन्हा मागत असतो. पण या उलट देव संतांना द्यायला तयार असतो. हा माझा आशीर्वाद भक्ती भावे भाग्याचा देव संतांना द्यायला तयार असतो. संत देवाकडून घेत नाही. रिटर्न द्या ना मला. आपण देवाकडे मागतो पण देव आपल्याला देत नाही. याला कारण का आपल्याला देवाकडे काय मागावं कसं मागावं हे कळत नाही. उदाहरणार्थ बसलेल्या पैकी एखाद्या माणसाला जर देव प्रसन्न झाला, होणार नाही पण समजा जर झालाच, कारण आपण काय तेवढे पुण्यवान नाही. आणि देवाने विचारलं भक्ता मी तुला प्रसन्न झालोय काय मागायचंय ते मागून घे. आपण म्हणू का देवा माझं सगळं गाव सुखाचं राहू असं मागणार का? आपण म्हणू देवा प्रसन्न झाला ना तुला जेवढे बंगले जेवढ्या गाड्या जेवढा पैसा जेवढं देता येईल ना तेवढं सगळं मला एकट्यालाच दे. वाढावे संतान वाढावे संतान गृही भावे धन धान्य गृही भावे धन धान्य गृही भावे धन धान्य वाढावे संतान गृही भावे धन धान्य गृही भावे धन धान्य गृही भावे धन धान्य कोण मारे असावे सदैव याची तरी हाव संसारिक याची तरी वाढावे संतान गृही भावे धनधान्य. आपण केवळ स्वतः करता मागतो, स्वतःच्या प्रपंचा करता मागतो. संत महात्मे जगाच्या कल्याणाकरता मागतात. आपण कुठल्याही मंदिरामध्ये जाऊया, मंदिर दिसलं देव दिसला की आपण पहिले 2 हात जोडतो, देवाला म्हणतो देवा मला दुःखी ठेव. असंच म्हणतो ना? नाही मग काय म्हणतो देवा मला सुखी ठेव.
आपण रात्रंदिवस देवाकडे फक्त सुखच मागतोय, पण मंदिरात गेल्यानंतर अजूनपर्यंत मला दुःख दे असा म्हणणारा अजूनही या मृत्यू लोकामध्ये मनुष्य जन्माला आला नाही. नाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात, मज लागी दुःख व्हावे ऐसा कोणी भविना जीवे, न वांछिता ही दुःख पावे येणे स्वभावे स्वतंत्रता. देवा मला दुःख दे असं कोणी म्हणत नाही. रात्रंदिवस आपण भगवान परमात्म्याकडे फक्त सुख आणि सुखाचीच मागणी करतोय. पण तुम्हाला जर खरं सुखावं असेल ना तर संत महात्मे म्हणतात ते संसारामध्ये मिळणार नाही. आज ज्या कीर्तनामध्ये आपण आलात ना, हा कीर्तनाचा आनंद प्रत्येकाला घ्यायचा आहे. आणि कीर्तन हे आनंदाकरता असतं, मनाला आनंद मिळवण्याकरता असतं. म्हणून कीर्तनामध्ये आल्यानंतर कीर्तनकाराने सुद्धा संतांचं म्हणणे काय करायचंय, गायनाचे उडे आपोलिया चंद्रे, गायनाचे उडे आपोलिया चंद्रे, मनाचे आनंदे आवडले, मनाचे आनंदे, मनाचे आनंदे आवडले, मनाचे आनंदे, गायनाचे उडे आपोलिया कीर्तनामध्ये कीर्तन करता नुसतं कीर्तन करायचं नाही, थोडंसं थोडंसं गायन करायचंय, थोडंसं नाचे. बाकीच्या टाळकऱ्यांनी थोडंसं नाचायचं आहे. नुसतं नाचायचं नाही तर काही काही टाळकरी कशी अशा जागेवर हलतात, उड्या सुद्धा मारायच्या आहे. कशा माहितीये, काही काही टाळकरी कीर्तनात असे नाचतात ना, कपड्याची इस्त्री सुद्धा मोडू देत नाही. तुम्ही इस्त्री करून आलेत का? ती मुलं जशी नाचतात ना, आनंदाने उड्या मारतात, त्या मुलांसारखं नाचलं पाहिजे, त्याला म्हणतात उडे. माझ्या नामदेवरायांनी कीर्तनाची परंपरा चालू केली. नामदेव महाराज म्हणतात तुम्हाला कीर्तन करायचंय ना, कीर्तन कसं करा, स्वतःलाही आनंद वाटला पाहिजे आणि दुसऱ्यालाही आनंद वाटला पाहिजे. कारण कीर्तन करताना ते कसं करायचंय, अंग हरि रूप, हरि रूप,
सांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. काय प्रत्येकाचं शरीर बसल्या बसल्या आपलं शरीर सुद्धा हरिरूप झालं पाहिजे. कमीत कमी 2 तास कीर्तनामध्ये बसल्यानंतर माणसाला घरची आठवण न येतात तो कीर्तनामध्ये दंगून केला पाहिजे आणि त्याला फक्त हरीची आठवण आली पाहिजे. होय अंग हरिरूप. हा परमार्थ तुम्हाला मला प्रत्येकाला आनंदाने करायचा आहे. माझ्या ज्ञानोबरायांनी या जगामध्ये प्रतिज्ञा केली बघा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कुठली केली माहिती आहे? अवघेची त्रैलोक्ये आनंदाच्या अवघाची संसार सुखाचा करी. ज्ञानोबाराय म्हटले सगळ्या त्रैलोक्याला मला आनंदामध्ये बघायचंय. अवघीची त्रैलोक्ये आनंदाचे. आता मग ज्ञानोबरायांना जर तुम्हाला मला प्रत्येकाला आनंदामध्ये जर बघायचं असेल तर आपल्याला जीवन कसं जगावं लागेल? आनंदाने. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काय असला पाहिजे? आनंद असला पाहिजे. इतका आनंदी जीवन जगा की आपल्याला बघितल्यानंतर समोरच्या माणसाला सुद्धा आनंद वाटला पाहिजे. आपण समोरून आलो का लोकांना वाटलं पाहिजे वा तो चांगला माणूस आलाय. काही काही लोक कीर्तनात असे सिरियस बसतात 2 तास. त्यांना पेढा खायला द्या तरी त्यांचा चेहरा तसाच आणि त्यांना कडुनिंबाचा पाला खायला द्या तरी त्यांचा चेहरा. म्हणजे काही काही लोकांना कीर्तन गोडी लागत नाही, कीर्तन कडवी लागत नाही. त्यांच्या तोंडावर 24 तास 12 वाजलेले. जे काही काही लोक कीर्तनात असे बसतात. गौरी माहिती तुम्हाला? गौरी तुम्ही गौरी म्हणता का? गौरी शेणाची गौरीच म्हणतात ना गावठी भाषेत. हा मग महिला मंडळ थापताना कशी थापतात? ती त्रिकोणी. कशी थापतात? गोल. बरं गोल थापून तिच्यावर असे बोटांनी डिझाईन करताना हा केल्यानंतर कधीतरी ती गौरी जर फुटली तर तिला अशा चिरा जातात ना, जातात की नाही? तशी काही काही लोक अशी फुटलेल्या तोंडासारखे कीर्तनात बसतात. फोडीली गोवरी जैसी दिसे तोंडावरी. एका आनंदाने कीर्तन ऐकायचंय, आनंदाने श्रवण करायचंय. एका बाईचा नवरा ना हसतच नव्हता. तिनं त्याला हसण्याकरता अनेक प्रकारचे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी सावधाने केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा. त्यांचं शेत म्हणजेच त्यांचं पंढरपूर होतं. त्यांनी त्यांचं काम प्रामाणिकपणे केलं. जीवनामध्ये प्रामाणिकपणा फार महत्वाचा आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या पूर्वजांनी माझ्या वडिलांनी तुझ्या चरणाची सेवा केली. तुझ्या चरणाची सेवा करता करता माझ्या पूर्वजांनी काय केलं? तुझ्या नावाचा उपवास सुद्धा केला. उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी. तुकोबाराय म्हणतात आमच्या वडिलांनी तुझ्या नावाचा उपवास केला. उपवास या शब्दाचा अर्थ काय? एखाद दिवशी जर उपवास असला, उपवासाच्या दिवशी आपण काय खातो? खिचडी, फळ, संध्याकाळी भगर आमटी खाता ना. म्हणजे आपण उपवासाच्या दिवशी बरं का, उपवासाच्या दिवशी उपवासच करायचा असतो. पण आपली गंमत अशी आहे इतर दिवशी आपण जितकं खात नाही ना तेवढं उपवासाच्या दिवशी खातो. लोक म्हणतात तुला उपवास आहे एवढं ग्लास भरून दूध घे. मागून म्हणतात एखाद्या ऍपल तरी, मग एखादी केळी तरी, मग दुपारी खिचडी तरी, संध्याकाळी परत दूध, रात्री परत भगर आमटी, झोपताना परत ऍपल. एवढं आपण रोज तरी खातो का? आणि लोक म्हणतात माझा उपवास आहे. याला कुठं उपवास म्हणतात का हो? खऱ्या उपवासाचा अर्थ काय? उप म्हणजे परमात्मा आणि वास म्हणजे सानिध्य. ज्या देवाचा आपण उपवास केलाय ना त्या देवाच्या सानिध्यामध्ये रात्रंदिवस राहणं त्याला उपवास असं म्हणतात. विठ्ठलाचा उपवास केलाय ना, विठ्ठलाच्या जवळ बसा, त्याचं विठ्ठल विठ्ठल असं चिंतन करा. म्हणून एकादशीच्या दिवशी आपण भजन करतो आणि हरिदिनी जागर करतो. का तर जेवढ्या वेळ आपण त्याचं भजन करू तेवढा आपला उपवास घडतो. खाणं म्हणजे उपवास नाही, जितका वेळ आपण त्याचं चिंतन करतोय तो उपवास खऱ्या अर्थाने आहे. आणि हे उपवास आमच्या पूर्वजांनी केले. तुझ्या नावाचा उपवास केला, नवे नवे राखेला दारवंटा
तुझ्या दाराचं आमच्या पूर्वजांनी रक्षण सुद्धा केलं. हे उपवास माझ्या संत महात्म्यांना अपेक्षित आहे, म्हणून संतांनी सांगितलेल्या मार्गाने जा. काही काही लोक जीवनामध्ये कधीच कोणाचं ऐकत नाही. बघा, एका गावात एक सासूबाई सकाळी सकाळी देवपूजा करत होती आणि तिची सुनबाई तिकडे स्वयंपाक करत होती. आता सासूबाईची देवपूजा करून झाली. देवपूजा करून झाल्यानंतर देव्हाऱ्यामध्ये वाजवतात, तिला काय म्हणतात? महिला मंडळ घंटी. घंटी. त्यांचा देव्हारा मोठा असल्यामुळे त्यांच्या देव्हाऱ्यात घंटी नव्हती, तर चांगला मोठा घंटाच होता. सासूबाईची देवपूजा करून झाली. सासूबाई घरामध्ये इकडे तिकडे घंटा शोधू लागली. सासूबाईला घंटा काही मिळेना. तिने आवाज दिला, सुनबाई, अगं देवारातला घंटा कुठे बघितला का? थांबा म्हटली. आत्याबाई 2च मिनिटात आले. ती सुनबाई पळत पळत आली. सासूच्या हातामध्ये घंटा दिला. सासूने घंटा हातामध्ये घेतला. बघते तर काय, घंटा बर्फासारखा थंडगार पडलेला. सासू म्हणते, सुनबाई, अगं घंटा कुठे ठेवला होता? म्हटली, आत्याबाई, आवाज सकाळपासून फ्रीज मध्येच होता. अगं घंट्याची जागा देवघरात असं का फ्रीज मध्ये? गप असं म्हटली. आत्याबाई, तुम्हाला काही कळत नाही आणि मध्ये मध्ये तोंड घातल्याशिवाय राहत नाही. ती म्हटली, कसं आहे ना आत्याबाई, मी सकाळी सकाळी उठले, मला एक नवीन भाजी करायची होती. त्या भाजीची रेसिपी मी युट्यूबला बघत होते आणि त्या भाजी करणाऱ्या माणसाने असं सांगितलंय, कांदा लसूणची पेस्ट करा आणि एक घंटा फ्रीज मध्ये ठेवा. म्हणून कांदा लसूणच्या बरोबर घंटा सुद्धा. आता तिला काही त्या घंट्याला फोडणी द्यायची होती, पण तिला माहित नव्हतं हिंदीतून तासाला घंटा म्हणतात ते. एका गावात एक सुनबाई आपल्या सासूला सारखी घरात घ्यायची बाहेर काढायची, घरात घ्यायची बाहेर काढायची. सकाळपासून दुपारपर्यंत तिचा तेवढाच उपक्रम चालू. एक मातृभक्त गेल्यान म्हटला, बाई, अहो सकाळपासून मी तुमची गंमत बघतोय. तुम्ही तुमच्या सासूला घरात घेता बाहेर काढता, घरात घेता बाहेर काढता. नेमकं तुमचं चाललंय तरी काय? तुम्ही किती सासूचे हाल करता? ती म्हटली, दादा, तुमचा काहीतरी गैरसमज झाला. मी अजिबात सासूचे हाल करत नाही. मी सकाळपासून व्यायाम करते, व्यायाम. तो म्हटला, असं सासूला आत बाहेर काढून कुणी व्यायाम करतं का? ती म्हटली, दादा, तुम्हाला खरं प्रामाणिकपणे सांगते, मी सकाळी उठले का टीव्हीला पहिले रामदेव बाबांचे योगासन लावते आणि त्याच्यात रामदेव बाबांनी असं सांगितलंय, सास को अंदर ले लो, सास को बाहर छोडो, सास को अंदर ले लो, सास को बाहर छोडो. आता रामदेव बाबा काय म्हणतात? सासूला आत घ्या बाहेर काढा. ते म्हणतात, बाबांना श्वास घ्या, श्वास सोडा. आपण त्याचा गैरअर्थ करतोय, त्याला रामदेव बाबा तरी काय करतील? म्हणजे जीवनामध्ये काही काही लोकांना काही कळत नाही. ती दुसऱ्याला विचारायला जात नाही. ती उलट म्हणतात, माझ्यासारखा शहाणा या जगात नाही. पण अशी माणसं जीवनामध्ये कधीच प्रगती करत नाही. उलट सांगा, मला जे येतं ते खूप कमी येतं. माझ्यापेक्षा कितीतरी हुशार माणसं या जगामध्ये आहे. त्या दिवशी तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संत महात्मे कधीच चुकीचा मार्ग दाखवत नाही. भगवान परमात्म्यानं आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता वेगवेगळ्या प्रकारचे अवतार धारण केलेले आहेत. ज्या वेळेला कलियुगामध्ये भगवान महादेवांचा अवतार झाला, त्यावेळेला या पृथ्वी तलावावर अनेक प्रकारचे राक्षस माजलेले होते. ज्या पवित्र हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये हा नाम सप्ताहाचा कार्यक्रम चालू आहे. बाजूला महादेवांचं मंदिर आहे, त्याच्या बाजूला माझ्या संत सावता महाराजांचे सुद्धा मंदिर आहे. हनुमंतरायांचा अवतार म्हणजे तोही भगवान महादेवांचा अवतार आहे. तुम्ही सांगाल कसं काय? नामदेवरायांचं प्रमाण आहे, महारुद्र प्रगटला नामा म्हणे म्या वंदिला. महादेवांचा अवतार आहे, पण आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता आणि लोकांना भक्तीचा मार्ग दाखवण्याकरता हनुमंतांच्या रूपाने आले. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सोबता. जगाला भक्ती शिकवण्याकरता माझे भगवान महादेव हनुमंतरायांच्या रूपाने आले. मग ज्या वेळेला कलियुगामध्ये भगवान महादेवांचा अवतार झाला, त्यावेळी या कलियुगामध्ये अनेक प्रकारचे राक्षस माजलेले होते आणि त्या राक्षसांचा नायनाट करण्याकरता आमच्या भगवान देवादिदेव महादेवांनी संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या स्वर्ग श्री खंडोबा देवाचा अवतार घेतला. आणि तो देव आपल्या भक्तासमोर कसा आला? शिवावतारी मार्तंड मल्हारी, शिवावतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेवून बाणूला त्याच मारून घोड्याला निघाला बाणू सवाऱ्याला, त्याच मारून घोड्याला निघाला बाणू सवाऱ्याला, त्याच मारून घोड्याला निघाला बाणू सवाऱ्याला, शिवावतारी मार्तंड मल्हारी, शिवावतारी
कोणाची जेजुरी देव गेले जेजुरा निरा घोडा आगळ नगारा कोणाची जेजुरी देव गेले जेजुरा निरा घोडा पाऊले डोळा कमरी कला कला कठीण मस्तकी उडा कोमल समोरचा पंढरपूरचा मी सांगितलं असं वाटलं ना थोडं गोंधळ केल्यासारखं हा अजून म्हटले असे पण नको एखादीच्या पटकन अंगात यायचं बायकांच्या लगेच अंगात येतं असंच एका गावात लोक म्हटले ताई अजून म्हणा मी म्हटले आणि तिकडून अशी जगदंबा धावत आली म्हटलं मावशी थांबा येऊन डायरेक्ट स्टेजवर माझ्याजवळ नाचायला लागली म्हटलं मावशी थांबा ती म्हणायची आता काय करावं सगळं कीर्तन डिस्टर्ब व्हायला लागलं आणि त्या मावशीच्या कमरेली होती पैशांची पिशवी मी घेतली काढून मावशी लागली उड्या मारायला माझी पिशवी हातात दिली तेव्हा गपकन खाली जाऊन बसली भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता वेगवेगळ्या प्रकारचे अवतार घेतो उपवास पारणे राखेला दारवंटा केला भोगवटा आम्हालागी एक शेवटचा प्रसंग मी तुमच्या समोर मांडते उदाहरण पाय सुंदर आहे सगळ्यांनी जरा लक्षपूर्वक ऐका ज्या वेळेला पंढरपूरच्या आषाढीची वारी जवळ आली होती सगळे वारकरी मुक्काम दर मुक्काम करत करत पंढरपूरच्या वाटेने निघालेले होते देहूच्या जवळ पालख्या आलेल्या होत्या दिंड्या आलेल्या होत्या माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगामध्ये ताप भरला होता तुकोबारायांचं शरीर तापानं फणफणलं होतं आणि तुकोबाराय देहूच्या रस्त्यामध्ये येऊन बसले होते मंबाजी बुवा तिथून चाललेले होते मंबाजी बुवानी तुकाराम महाराजांकडे बघितलं सांगितलं तुकाराम महाराज अंगामध्ये ताप भरलाय शरीर तापानं फणफणलंय रस्त्यामध्ये कशा करता बसलात तुकोबारायांनी सांगितलं रस्त्यामध्ये एकाच गोष्टी करता बसलोय कै येती वारकरी वाट पाहतो तोवरी घालून या दंडवत पुसेन निरोपाची बात माझे वारकरी कधी येतील त्यांना मी दंडवत कधी घालेल आणि माझा निरोप मी माझ्या पांडुरंग परमात्म्याला कधी सांगेल याच्या करता मी रस्त्यामध्ये बसलो ऐसे ऐके नाही मात कोणा मुखे ऐसी ऐके नाही मात मुखे ऐसी ऐके नाही मात कोणा मुखे ऐसी ऐके नाही मात चाल तुझ पंढरीनाथ बोलावितो चाल तुझ पंढरीनाथ बोलावितो चाल तुझ पंढरीनाथ बोलावितो कोणा मुखे ऐसी ऐके नाही मात कोणा मुखे ऐसी ऐके नाही त्या गोष्टी करता बसलो माझे वारकरी कधी येतील माझा निरोप मी त्यांना कधी सांगेल ज्या लोकांचा पंढरपुराशी काही संबंध नाही अशा येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला तुकोबाराय सांगायचे आलिया गेलिया हाती लाडी निरोप पंढरपुरी आहे माझा माया बाबा येई हो विठ्ठले माझे माऊली येई हो विठ्ठले माझे माऊली
पंढरपुराशी काही संबंध नाही. प्रत्येकाला तुकोबाराय विनवायचे. बाबांनो, पंढरपूरला चाललात का? देवाला माझा निरोप सांगा. एका वारकऱ्याच्या जवळ तुकोबाराय गेले. तिथे 10-15 वारकरी मंडळी जमली होती आणि तुकोबाराय त्या वारकऱ्यांना सांगतात, माझ्या अंगात ताप भरलाय, मी पंढरपूरला येऊ शकत नाही, पण माझ्यावर एक उपकार करा. एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीचा राणा. तिथे गेल्यानंतर देवाला जरा विनवा. नुसतं विनवू नका, पंढरपूरला गेल्यानंतर जरा माझी आठवण काढा आणि त्या देवाला मला घ्यायला पाठवा. तुका म्हणे मजा आठवा, मूळ लवकरी पाठवा. वारकरी देहूतून निघाले, पुढे गेले. तुकोबाराय मात्र देहू मध्ये होते. तुकोबाराय म्हणतात, वारकरी पुढे निघून गेल्यानंतर माझी अवस्था अशी झाली, पाण्यातून जर मासा बाहेर काढला तर तो मासा तडफडून तडफडून मळतो. जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी. पाण्याशिवाय जसा मासा जगू शकत नाही ना, तसे आम्ही विठ्ठलाचे भक्त त्या विठ्ठलाशिवाय जगू शकत नाही. तुकोबाराय म्हणतात, माशाचं पटत नसेल तर थोडस संसारातलं सोपं करून सांगतो की ज्याप्रमाणे एखादी नवीन मुलगी लग्न करून सासरी जायला निघते. मुलगी सासरी जायला निघाल्यानंतर तिची अवस्था, कन्या सासुरासी जाये, मागे पर कोणी पाहे, मागे पर कोणी पाहे, मागे पर कोणी पाहे, तैसे झाले माझा जीवा, तैसे एखादी मुलगी लग्न करून चालल्यानंतर मुलीचे पाय चालतात सासरकडे, पण मान वळून वळून ती माहेराला बघते. तशी तुकोबाराय म्हणतात, माझी अवस्था झाली. वारकरी पंढरपूरला गेले, चंद्रभागेचं स्नान केलं, बारीला लागला. एका वारकऱ्यानं दर्शन घेतलं, सांगितलं, पांडुरंगा. सगळे वारकरी पंढरपूरला आलेत, पण तुकाराम महाराज मात्र पंढरपूरला आले नाही. त्यांच्या अंगात ताप भरलाय. तुकोबारायांच्या अंगात ताप भरलाय हे वाक्य ऐकल्याबरोबर देवाच्या अंगात सुद्धा फणफणा ताप भरला. देवाच्या सर्वांगातून घाम वाहू लागला आणि देव विटेवर थरथरा कापू लागले. रुक्मिणी माता धावत आल्या, काय झालं देवा? अचानक अंगामध्ये ताप भरलाय. देवानं सांगितलं, रुक्मिणी, सगळे वारकरी पंढरपूरला आलेत, पण माझा तुकाराम मात्र पंढरपूरला आला नाही. मला आत्ताच्या आत्ता देवाला जावं लागेल. रुक्मिणी माता म्हटली, देवा वेड्यासारखं काय करता? पंढरपूरच्या आषाढीची वारी आहे. लाखो वारकरी मुक्काम दर मुक्काम करत करत तुमच्या दर्शनाकरता आलेत आणि तुम्ही जर मंदिरात नसाल तर देवा यात्रेला अर्थ राहणार नाही. एकादशी होऊ द्या, बारशी होऊ द्या, काला होऊ द्या, आणि काला झाला का तुम्ही बिनधास्त पंढरपूरला जा. देव सगळं काही सण करू शकतो, पण आपल्या भक्ताचं दुःख देवाला मात्र सण होत नाही. देवानं सांगितलं, गरुडा इकडे ये. काय देवा? आत्ताच्या आत्ता देहूला जा आणि तुकोबारायांना आपल्या पंखांवर बसून आत्ताच्या आत्ता पंढरपूरला घेऊन ये. मनाच्या वेगानं गरुड देहूच्या आकाशाकडे झेपावला. तुकोबाराय विठ्ठलाचं चिंतन करण्यामध्ये मग्न असल्यामुळे गरुडाच्या पंखांचा आवाज तुकोबारायांना आला. गरुड येतो फडात का रे, नाभी नाभी म्हणे त्वरे. गरुडाच्या पंखांचा आवाज आल्याबरोबर तुकोबारायांनी वरती आकाशामध्ये बघितलं. तुकोबाराय विठ्ठलाच्या चिंतनामध्ये मग्न असल्यामुळे माझ्या तुकोबारायांना गरुडावर बसलेले पांडुरंग परमात्मा भासू लागले आणि तुकोबाराय नाचून गाऊ लागले. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला,
तुकोबरायांना वाटलं बरं झालं पांडुरंग परमात्मा मला भेटायला आले. गरुड खाली उतरला, तुकोबरायांच्या जवळ आला. तुकोबराय भानावर आले, बघतात तर काही गरुड एकटाच होता. तुकोबराय त्या गरुडाच्या चरणावर आपलं मस्तक ठेवतात. गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, हेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी, आणावा तो हरी, वेगी आणावा तो हरी, मज बिनाती उद्धरी, वेगी आणावा तो हरी, आणावा तो हरी. गरुडा एकटाच आलास का रे? म्हटले हो. माझ्या देवाला का नाही आणलं? त्याच्याच करता आलोय, देवानच मला पाठवली. तुकोबराया तुमच्या अंगात ताप भरलाय ना, तुम्ही पायी वारी करू शकत नाही ना, माझ्या पंखांवर बसा आणि पंढरपूरला चला. तुकोबराय म्हटले नाही गरुडा, तुझ्या शरीराला स्पर्श करण्याचा अधिकार माझ्या पांडुरंगाला आहे. मी तुझ्या पाठीवर बसून अजिबात पंढरपूरला येणार नाही. तू आत्ताच्या आत्ता पंढरपूरला जा आणि देवाला सांग तुकाराम महाराज पंढरपूरला येत नाही, तुम्हालाच भेटण्याकरता देहूला बोलवलं. किती मोठा अधिकार असेल. आपण सांगू का देवाला आमच्या घरी या, आम्ही येत नाही या वर्षी? गरुड गेला. गरुड गेल्याबरोबर देव धावत धावत पुढे आले. गरुडा काय रे, कुठे? तुकोबराय नाही आले. विनंती करायची, खूप विनंती केली, पण तुकोबराय माझ्या पाठीवर बसायला तयार नाही. कशी तरी एकादशी झाली, बारशी झाली, काला झाला. काल्याच्या दिवशी संध्याकाळी देव पण देहूमध्ये हजर झाले. देहूमध्ये हजर झाले, तुकोबरायांच्या समोर जाऊन उभे राहिले आणि तुकोबरायांच्या समोर जाऊन देव उभे राहिल्यानंतर देव समोर आले आणि तुकोबरायांनी मान खाली घातली. देवा म्हणतात तुकारामा कसं काय वाटते? बरं वाटतं का? अंगातला ताप गेला का? तुकोबराय देवाशी एकही शब्द बोलायला तयार नाही. देव म्हणतात तुकारामा तुमच्या अंगात ताप भरलाय. 3 दिवसापासून मला माहिती पडलंय विटीवरची भोग मला गोड लागत नव्हते, म्हणून गरुडाला तुम्हाला घ्यायला पाठवलं, पण तुम्ही आला नाही. तुकोबराया याच्यामध्ये माझी चुकी काय हो? एकदा तरी माझ्या तोंडाकडे बघावं. तुकोबराय म्हटले नाही देवा, आज तुमच्या तोंडाकडे बघायची मला लाज वाटते, कारण देवा तूच सांगितलंय माझे भक्त वर्षभर पंढरपूरला नाही आले तरी चालतील, पण आषाढी कार्तिकी विसरून कामज संगत से गुज पांडुरंगा. देवा माझ्या 8 पिढ्यांची वंश परंपरेची सगळ्यात मोठी म्हणजे आषाढीची वारी आज तू चुकवलीस. तुझ्यामुळे माझ्या अंगात ताप भरला, मी पंढरपूरला येऊ शकलो नाही. माझी वारी चुकली ना, याच्यामध्ये लाज माझी गेली नाही. वंश परंपरा दासमी अंकिता. आपण शेवटी बहिरवी घेवा. तुका मोकलिता लाज कोणा विठोबा. ज्या छत्रपती शिवाजी राजांनी हर हर महादेव गर्जना करत उभा महाराष्ट्र घडवला, त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे. एका माणसाने मला प्रश्न विचारला, ताई तुम्ही राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण? देव होते का? तर नीट आहे का? छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण? थोडा इको द्या. विजय सारखी तलवार चालून गेला, विजय सारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैताना नडवून गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून मुजरा करावा ना, असा एकाच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गिरिशी खरी किरीटा परी
आज या ठिकाणी आपल्या या श्री क्षेत्र सावरगाव खुर्द या ठिकाणी चालत असलेला समस्त तरुण मंडळ, गावकरी मंडळी सर्वांच्या सहकार्याने हा नाम सप्ताहाचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने, मोठ्या उत्साहाने या ठिकाणी चालू आहे. अखंड हरिनाम सप्ताह तसे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ आणि भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या आनंदाने, मोठ्या उत्साहाने हा नाम सप्ताहाचा कार्यक्रम इथे चालू आहे. या सप्ताहातील 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा, कीर्तन पुष्प गुंफण्याकरता या ठिकाणी माझ्याकडे आलं. ग्रामस्थांचे पुनश्च एकदा मनपूर्वक आभार. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आमचे आदरणीय हरिभक्त परायण वेदशास्त्र पठण असलेले आमचे पंडित महाराज डाके. मग अशा आल्याबरोबर अर्धा तास खूप आमच्या छान गप्पा झाल्या, कारण मी 6:15लाच आले होते आणि आल्याबरोबर 100 लोक मला भेटून गेली. खूप कमी करा. खरंच विठ्ठल महाराज मला इतकं बरं वाटलं की एवढ्या लांबून आम्ही कीर्तना करता येतो. काहीच अपेक्षित नसतं, तुमचे फक्त 2 प्रेमाचे गोड शब्द, कारण आम्ही तुमच्या करता येतोय. आणि आम्ही आल्यानंतर एवढी लोक येऊन गेली. मला खूप आनंद वाटला. खूप चांगली माणसं आहेत तुमच्या गावातली, परिसरातली अतिशय प्रेमळ माणसं आहेत. आणि आनंद वाटला आल्याबरोबर आम्ही मानवत मध्येच त्या इकडे गावाकडे टर्न घ्यायचं, तिथे एक बदामाच्या झाडाखाली एक ते पाणीपुरीवाला, एक पानटपरीवाला आहे. त्यांनी तिथेच गाडी ओळखली आणि गावात फोन केले, ताई म्हटले पाणीपुरी खातायत. म्हणजे आणि अगदी तिथे आम्ही पाणीपुरी खात होतो. मी नाही खाल्ली, घशामुळे मी खात नाही, माझ्या मिस्टरांनीच खाल्ली. पण त्या पाणीपुरीवाल्यानी आम्ही पाणीपुरी खाली आणि दक्षिणा त्यांनी 50 रुपये दिली. किती मोठा भाव आहे. काय याला भाव म्हणतात नाही का, मनातला भाव असतो. खूप चांगली माणसं आहात, खूप प्रेमळ माणसं आहात. मला खूप बरं वाटलं तुमच्या परिसरामध्ये येऊन. हा कार्यक्रम या ठिकाणी माझ्याकडे आला आणि तुम्ही सगळी माणसं आता एवढ्या लांबून येतो ते आम्ही फक्त युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही सगळी माणसं आम्हाला बघतात. आल्याबरोबर 100 महिला येऊन गेल्या असेल. म्हटल्या ताई तुम्हाला युट्यूबवरच बघतोय, पण आज प्रत्यक्ष बघण्याचा योग आला. म्हणजे एवढ्या लांबून तुमच्या गावकरी मंडळींनी या ठिकाणी आणलं. ग्रामस्थांचं जरा टाळ्या वाजवून जोरदार स्वागत करूया, कारण हा एवढा प्रवास म्हणजे काही जवळचा नाही. मुंबईवरून या कार्यक्रमाकरता आले. या कीर्तनाकरता ज्यांनी 2 तास गोड अशी मृदुंगाची सेवा दिली ते आदरणीय हरिभक्त परायण नवनाथ महाराज भंडारे अतिशय गोड सेवा दिली. इतका गोड मृदुंग त्यांनी वाजवला, सगळं अक्षरशः 2 तास अंगातून फक्त घामच निघत होता. इतकी गोड सेवा दिली, बोलायला शब्द नाही. जोरदार टाळ्या वाजवा. खूप गोड महाराज. हा, ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं ते आदरणीय हरिभक्त परायण पंढरीनाथ महाराज कदम. मला वाटतं मेहकरला होते का तुम्ही? आपण ते पुण्यात गवारीवाडीला. हा, पुण्यात होते बरोबर. महाराष्ट्रात त्यांचं खूप मोठं नाव आहे. कदम महाराज म्हटलं, मला पत्रिका वाचल्याबरोबर आनंद वाटला. म्हटलं महाराज आहे, टेन्शन नाही. बाजूला बोबडे महाराज, सोपाने काका नाही का, काय बोबडे, काय गायन आहे हो त्यांचं. अतिशय गोड गायन केलं दोघांनी. खरंच माझं मन तृप्त झालं नाही का. दोघांचंही जरा टाळ्या वाजवून स्वागत करूया. बाकीची सगळी टाळकरी मंडळी, वारकरी मंडळी, महाराज मंडळी, माझी विद्यार्थिनी भूमिताई पाटील, युवा कीर्तनकार, तिनेही अतिशय गोड गायन केलं. भिवंडीला माझी मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. महाराज जशी मुलं सांभाळतात तशी मी सुद्धा मुली सांभाळते. माझ्याकडे आता यावर्षी 40-50 ॲडमिशन आहेत. फक्त मुलीच आहेत, दुसरं नाही. फक्त मुलींना आपल्यासारखं काहीतरी परमार्थाकडे आणण्याचा प्रयत्न आहे. आमच्या महाराजांनी सुद्धा ही सुंदर मुलं घडवली. ही टाळकरी मुलं इतके गोड नाचत होते. नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगे. त्या सगळ्या टाळकऱ्यांचं, त्या लहान मुलांचं जरा टाळ्या वाजवून स्वागत करा. धन्य माता पिता तयाचे. महाराज तर आपल्या गावातलेच आहे, गावाचं तर भूषणच आहे. आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदर गोड पोचवला, स्वराज साऊंड सिस्टीम आपल्या गावातलीच आहे. अतिशय गोड सिस्टीम दिली दादा, तुमचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. तुम्ही सगळा श्रोतवर्ग, परमेश्वर महाराज गव्हाणे कुठे येते, मृदुंगाचार्य. हा, मला मगाशी कल्पना दिली का आमच्याच गावातले ते आहेत का, अतिशय गोड मृदुंग वाजवतात. महाराज तुमचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. मागे असल्यामुळे लक्षात आलं नाही. आणि तुम्ही सगळा श्रोतवर्ग, माझ्या सगळ्या माता भगिनी पाठीमागे बसलेले, इकडे असलेले सगळे पुरुष वर्ग, समोर बसलेले, आजूबाजूला बसलेले सगळी श्रोतवर्ग, आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. समोर बसलेली वारकरी समाजातील वारकरी मंडळी, महाराज मंडळी,
आता तुमच्या गावात म्हणजे भागात माझं पहिलंच कीर्तन असल्यामुळे मला काही कोणाचा परिचय नाही, म्हणून सगळ्यांचं नाव घेतलं असं समजा. आपण सर्वजण आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कीर्तन सुरू झाल्यापासून जो आनंद, जो उत्साह आहे तो अजूनही तसाच आहे. म्हणजे तुमच्या सगळ्यांकडे बघून मला असं वाटतं का अजून जरी 2 तास कीर्तन केलं तरी कुणालाही झोप लागणार? करायचं मग? आहे तयारी? नक्की पुढच्या वर्षी. सगळ्या श्रोते वर्गाचा मनपूर्वक आभार. आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज त्यांच्या कॉन्टॅक्टच्या माध्यमातून या ठिकाणी आल्याबरोबर त्यांच्याच घरी आमचा भोजनाचा आस्वाद घेतला. त्यांचा मुलगा, त्यांचा परिवार खूप चांगला आहे. मनापासून सगळ्यांनी आमची सेवा केली आणि संपूर्ण गावाला ज्यांचं अन्नदान होतं ते संजू भाऊ राठोड घाटूळ, बरं, सगळ्या गावाला त्यांचं अन्नदान होतं. त्यांचाही खूप आग्रह होता की ताई आमच्या घरी या. तुम्ही पंचपदी सुरू केली, त्यांनी आम्हाला तिकडे घरी नेलं म्हणून ते 2 अभंग एक्स्ट्रा झाले. ते म्हटले आमच्या घरी आल्याशिवाय पुढे जायचंच नाही. त्यांचं अन्नदान होतं आणि इतकी स्वागताची छान तयारी केली होती बरं का, खूप गोड बरं का. म्हणून संजू भाऊ त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. अन्नदाता सुखी भव, त्यांचंही मनपूर्वक आभार. माझे पती श्री प्रकाश पांडुरंग पाटील ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे साथ आहे म्हणून इथपर्यंत आले. बघू नका गाडीत झोपलेत. बाया लगेच बघतात कुठे बाईचा नवरा. आ बरं बरं, आमचे उद्धव महाराज महिन्यापासून दाखवत होते ह्या ताई येणार आहेत युट्यूबवर. असो दादा, तुमचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. माझ्या मिस्टरांची साथ आहे म्हणून इथपर्यंत आले. माझ्या मिस्टरांचे आभार. आणि माझे मिस्टर बरं का विठ्ठल महाराज, आमचं भिवंडी तालुक्यात ठाणे जिल्ह्यात वडूनवघर गाव आहे. त्या गावचे माझे मिस्टर 2 टर्मला सरपंच होते कंटिन्यू. ते राजकारणात आहे, मी परमार्थात आहे, पण साथ देतात हे फार महत्वाचं आहे. म्हणून माझ्या मिस्टरांचेही मनपूर्वक आभार. बोलताना काही चुकलं असेल तर क्षमस्व. कीर्तनातून जे चांगलं वाटलं असेल तेच नेण्याचा प्रयत्न करा. एका गावात म्हटलं चांगलं आहे ते घेऊन जा, एक जण साऊंडच घेऊन गेला, असं काही करू नका. एका बाईनं माझ्या समोर माझी चप्पल उचलली, म्हटली का हो? ती म्हटली तुम्हीच म्हटले चांगलं आहे त्यांना कीर्तनातून, मग तुमची चप्पल जरा चांगली वाटली, पण कृपया करून दुसऱ्याची चप्पल कितीही जरी चांगली वाटली, दुसऱ्याचं दलिंदर आपल्या घरी घेऊन जायचं. हे सगळं कशा करता सांगितलं माहितीये? तनरोजी चप्पल असो. यूट्यूबच्या माध्यमातून आज हे कीर्तन महाराष्ट्रभर दिसणार आहे. त्या दादांनी मला दुपारीच फोन केला की ताई महाराज लोक शक्यतो शूटिंग करू देत नाही, पण तुम्ही देणार का? म्हटलं तुमच्या परिसरात पहिल्यांदाच आले नाही का, सावरगाव तालुका मानवत जिल्हा परभणी. म्हटलं असू द्या, करा, हरकत नाही. दादा तुमचाही या ठिकाणी मनपूर्वक आभार. फक्त चांगला कार्यक्रम दाखवा. आणि बोलताना जर काही चुकलं असेल परत एकदा क्षमस्व. झालेली सेवा हनुमंतरायांच्या, संत सावता महाराजांच्या, विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वरा माऊली